एका ओबीसी नेत्याच्या तक्रारीनंतर जालना जिल्ह्यातील 26 शिक्षकांना सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाने काढले आहेत। विशेष म्हणजे सोशल मीडियावरती मराठा आरक्षणाबाबत वादग्रस्त टिप्पणी करणाऱ्या ज्या शिक्षकामुळे हा सगळा प्रकार घडला आहे, त्याच शिक्षकाला या सुनावणीमध्ये हजर राहण्यासाठी बोलावले नसल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे आणि त्यामुळे मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांनी थेट उपोषणाचा इशारा देत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या बदलीची मागणी देखील केली आहे। जिल्हा परिषदमध्ये सध्या शिक्षण विभागामध्ये अतिशय सावळा गोंधळ चालू आहे। ग्रामीण भागामध्ये कुठल्याही शाळेमध्ये मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक नाहीत, शाळा नीट भरत नाहीत। दर 2-4 दिवसामध्ये अशी परिस्थिती तयार होते की मुलं रस्त्यावर बसतात, वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करतात। मधल्या काळात तर भोकरदनच्या एका शाळेचे मुलं डायरेक्ट कलेक्टर ऑफिसच्या केबिनमध्ये आले होते। परंतु या सगळ्या गंभीर प्रकाराची दखल घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या सन्माननीय शिव मॅडम यांना वेळ नाही, इच्छा नाही किंवा त्यांना ती जाणीव नाही। त्यांनी आपला मुलगा जिल्हा परिषदेच्या नगरपालिकेच्या शाळेत टाकल्यानंतर त्यांच्यापासून प्रचंड अपेक्षा जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना वाढल्या होत्या की शिक्षणामध्ये काहीतरी या जिल्ह्यामध्ये चांगलं होईल। परंतु दुर्दैवानं त्या एका वेगळ्याच फेऱ्यामध्ये अडकलेल्या आहेत आणि विशेषतः मराठा समाजातील शिक्षकांना टार्गेट करण्याचं काम त्या जातीयतेच्या भावनेतून सातत्यानं करत आहेत। मधल्या काळात आम्ही त्यांच्याकडे बऱ्याच तक्रारी दिल्या होत्या, परंतु तक्रारदाराला सोडून त्यांनी ज्यांचा काही संबंध नाही, ज्यांनी कुठंही शिक्षणाचं काम सोडून दुसरं काम केलं नाही, अशा लोकांना या ठिकाणी नोटिसा देण्याचं, चौकशी देण्याचं आणि त्याची कौटुंबिक हॅरॅसमेंट करण्याचं काम सातत्यानं चालू केलं आहे। येत्या 7 तारखेलाही 23 केवळ मराठा समाजातील शिक्षकांना निवडून ते मराठा असलेच पाहिजेत हे बघून त्यांनी त्या ठिकाणी नोटीस देऊन चौकशीला बोलवलं आहे। अशा पद्धतीचं काम कुठल्याही सनदी अधिकाऱ्याकडून अभिप्रेत नाही आणि आपल्या सर्व्हिसच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेच्या शिव मॅडम अतिशय जातीयवादी वागणूक मराठा शिक्षकांना त्या ठिकाणी देत आहेत आणि याचा आम्ही सातत्यानं विरोध केलेला आहे, याचा निषेध केलेला आहे आणि हा जो काही त्यांनी प्रकार केला आता त्याच्या विरोधामध्ये 7 तारखेला जिल्हा परिषदेच्या समोर मराठा क्रांती मोर्चा आणि मराठा समाजाच्या जितक्याही सामाजिक संघटना आहेत यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करणार आहोत आणि त्यांची जी कार्यपद्धती आहे, ज्या पद्धतीने ते मराठा शिक्षकांना वागणूक देत आहेत याच्या विरोधामध्ये आम्ही उपोषण करणार आहोत आणि वेळ जर पडली आणि त्यांनी हे जर प्रकार थांबवले नाही तर त्यांच्या बातमीसाठी त्यांच्या बदलीसाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून छेडलं जाईल। परंतु ते जोपर्यंत असे प्रकार थांबवत नाहीत तोपर्यंत त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू राहील आणि त्याची सुरुवात येत्या 7 तारखेपासून लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करत आहोत।